चक्क पालीची शेती, काय म्हणालात? विश्वास बसत नाही तर मग पहा हा व्हिडिओ। सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत अनेक प्रकारच्या व्हिडिओचा समावेश असतो, ज्यात शेतीपासून ते जंगली प्राण्यांबद्दल माहिती असते। सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय। ते पाहून तर तुम्हाला सुरुवातीला किळस येईल, पण ते तिच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे हे ऐकून तुम्ही फक्त तिच्याकडे पाहत राहाल। या व्हिडिओतील दृश्यच तशी आहेत। भारतात घरांमध्ये पाल आढळली तर ते सामान्यतः अपशकुनाचं किंवा संकटाचं लक्षण मानलं जातं। त्यामुळे भिंतीवर पाल फिरताना दिसली तरी तिला घाबरून हाकलून लावलं जातं। त्यामुळे भारतात तरी पालींची शेती दूरच, पण पाडण्याचाही कोणी विचार करणार नाही। पण या व्हिडिओत एका महिलेनं चक्क घरात हजारो पालींची शेती केली। व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एका खोलीत एक महिला उभी असून ती भिंतीजवळ लटकवलेली चादर वर करून दाखवते। यावेळी चादरीच्या मागे एकाच वेळी शेकडो पाली रेंगाळताना दिसतायत। जणू एकाच ठिकाणी अक्षरशः शेकडो पालींची मैफिल जमली। चादर वर करताच अनेक पाली पडण्याचा प्रयत्न करतात, तर काही खाली पडतात। धडकी भरवणारी गोष्ट म्हणजे त्या महिलेच्या अंगा खांद्यावरही पाली फिरताना दिसतायत, पण तरीही ती बिनधास्तपणे तिथे उभी आहे। संपूर्ण खोलीत पालींचा मुक्त संचार आहे। खास पालींसाठी तिने खोलीत एक वेगळे वातावरण तयार केले आहे, जिथे ती पालींची काळजी घेते, त्यांना खायला प्यायला देते। हे दृश्य खरेच एका चित्रपटातील दृश्याप्रमाणे वाटते। तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणत्या देशात अशी पालींची शेती केली जाते, तर आम्ही तुम्हाला सांगतो आहोत की चीनमध्ये पालींची शेती केली जाते। चीनमध्ये गेको आणि मॉनिटर लिझार्ड सारख्या पालींची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते। यामागचे कारण म्हणजे पालींचे हे प्रकार चीनमध्ये औषधी मानले जाते। या पालींचा वापर रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या आणि दाहक विरोधी औषधांमध्ये केला जातो। त्याशिवाय काही लोक त्यांना विदेशी पाळीव प्राणी म्हणून देखील पाळतात। चीनमध्ये या प्रकारची शेती एक फायदेशीर व्यवसाय ठरला आहे, जिथे शेतकरी पालींना वाढवतात आणि बाजारात विकतात। ब्युरो रिपोर्ट, चीन।